लिंकवर पाहत आहोत। वरळी सिलिंग करत कोस्टल रोडनं उद्धव ठाकरे मोर्चाच्या ठिकाणी पोहोचतील। सध्या उद्धव ठाकरे यांचा ताफा वरळी सिलिंकवर आहे आणि काही वेळात असा ताफा जो आहे तो फॅशन स्ट्रीट या परिसरामध्ये पोहोचेल आणि त्या ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते सोबतच मनसेचे कार्यकर्ते नेते पदाधिकारी जे आहेत आणि त्यासोबतच शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि काँग्रेसचे कार्यकर्ते सुद्धा नेते सुद्धा या ठिकाणी पोहोचायला आता सुरुवात झालेली आहे। दुपारी 1ची वेळ देण्यात आलेली होती आणि 1 ते 3 या वेळेमध्ये हा मोर्चा जो आहे तो काढला जाईल आणि मुद्दा वेळेचा जो आहे तो हा मांडण्यात आलेला होता की नोकरदार वर्गाला कुठल्याही प्रकारचा त्रास होता कामा नये, कारण नोकरदार वर्ग मुंबईमधला नोकरदार वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये रेल्वेने प्रवास करतो, त्याच्यामुळे दुपारच्या वेळामध्ये हा मोर्चा काढून तो संपन्न केला जावा अशी माहिती जी आहे ती काही दिवसांपूर्वी देण्यात आलेली होती। मात्र आता दुपारचे 1 वाजून गेलेले आहेत, मात्र अजूनही नेते या ठिकाणी पोहोचतायत आणि काही वेळातच या मोर्चाला सुरुवात होईल अशी अपेक्षा आहे। तर थेट दृश्य आपण पाहतो की उद्धव ठाकरे वरळी सिलिंकवरून या ठिकाणी आता मोर्चाच्या ठिकाणी पोहोचणार आहे। ठाकरे बंधूंनी हा मुद्दा चांगलाच उचलून धरलेला आहे। तसंच आपल्या सभांमधून त्यानंतर निवडणूक आयोगाला शिष्टमंडळ भेटायला गेलं तेव्हापासून आणि आत्ताही हा मुद्दा पेटता ठेवण्यात महाविकास आघाडी आणि मनसेला देखील यश आलेलं आहे। या सगळ्या संदर्भामध्ये एक ड्राफ्ट देखील तयार करण्यात आलेला होता। निवडणूक आयोगाकडे ज्या मागण्या करण्यात आल्या होत्या त्यामध्ये मतदार याद्यांमधला घोळ तसंच बॅलेटवरच निवडणुका घ्या यासाठी राज ठाकरे उद्धव ठाकरे आग्रही होते आणि हाच मुद्दा घेऊन आजचा हा मोर्चा देखील निघालेला आहे। सत्याचा मोर्चा असं याला नाव देण्यात आलेलं आहे। मतदार याद्यांमध्ये घोळ आहे हा सर्वप्रथम मुद्दा राहुल गांधी यांनी उपस्थित केलेला होता आणि या संदर्भातलं प्रेझेंटेशन सुद्धा त्यांच्याकडून देण्यात आलेलं होतं आणि त्याच्यानंतर राज्यामध्ये जर पाहायला गेलं तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून ईव्हीएम मधून कशा पद्धतीने घोटाळे केले जात आहेत असा आरोप करत एक प्रेझेंटेशन सुद्धा प्रात्यक्षिक सुद्धा दाखवण्यात आलेलं होतं आणि त्याच्यानंतर तर भाजपचा मूक मोर्चा देखील एकीकडे सुरू झालेला आहे। एकीकडे उद्धव ठाकरे मोर्चासाठी रवाना झालेले आहेत। काही वेळातच हा मोर्चा सुरू होणार आहे तर दुसरीकडे भाजपचं मूक आंदोलन सुरू आहे। त्यांना समर्थन केलंय, त्यामुळे कदाचित काँग्रेसला पोटात गोळा उठला असेल की आमचे मतदार आता हे घेऊन चाललेत म्हणून ते लांब राहत असतील। हे काँग्रेसच्या पोटात गोळा आला असेल असं योगेश सागर म्हणतात। आपण पाहू शकतो सगळेच कार्यकर्ते जे आहेत त्या हातामध्ये हे सगळे वेगवेगळे पोस्टर जे आहेत ते घेऊन उभे असले आपल्याला पाहायला मिळत आहेत। तेलंगणा असेल किंवा कर्नाटकमध्ये तुम्ही कसे जिंकलात, तेव्हा ईव्हीएम जे आहे ते खोटी नव्हती का असा सुद्धा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात येतोय। आपण जर पाहिलं तर माध्यम प्रमुख नवनाथ बन आपल्यासोबत आहेत। नवनाथजी, ज्या पद्धतीनं राज ठाकरे या संपूर्ण मोर्चाला प्रमोट करतात असं चित्र पाहायला मिळतंय, काय झालंय महाविकास आघाडी पूर्ण फ्लॉप झाली आहे, त्यामुळे प्रमोशनसाठी एक नवा भिडू यांनी आणलेला आहे आणि पाहुणे कलाकार म्हणून राज ठाकरे महाविकास आघाडीच्या मंचावर येताना दिसते, तर महाराष्ट्राची जनता यांना फ्लॉप करणार आहे। देवाभाऊ हेच महाराष्ट्राचे हिरो आहेत आणि मतदानाच्या रूपानं आशीर्वाद देण्याचे काम देवेंद्रजी फडणवीस आणि महायुतीला जनतेनं केलेलं आहे। भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी जनता जनार्दनाचे आशीर्वाद आहेत, त्यामुळे राज ठाकरे एकत्र आले काय, उद्धवजी ठाकरे एकत्र आले का काहीही परिणाम होणार नाही। जनतेच्या प्रश्नासाठी उद्धवजी ठाकरेंनी एक तरी मोर्चा काढला का? 2.5 वर्ष उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते। 2.5 वर्षामध्ये 2.5 दिवस मंत्रालयात जाणारे उद्धवजी ठाकरे आज पायी फॅशन स्ट्रीटवरून फॅशन शो काढतायत, परंतु फॅशन स्ट्रीटवरून निघणारा हा फॅशन शो फ्लॉप करण्याचं काम महाराष्ट्रातील जनता करेल। हे काय म्हणतात की मतदानाची चोरी झाली, मतदानाची चोरी झाली तर तुमचे 48 पैकी 30 खासदार लोकसभेला कसे निवडून आले याचं उत्तर आधी द्यावं। जर का ईव्हीएमवर शंका असेल तर झारखंडमध्ये, आंध्र प्रदेशमध्ये, कर्नाटकमध्ये कशा पद्धतीने जिंकून आल्या याबद्दल त्यांनी सांगावं। जर का कर्नाटकमध्ये तुम्ही जिंकू शकता त्यावेळेला सगळं काही आलबेल होतं, बरोबर होतं आणि महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी जिंकली की तुम्हाला प्रश्नचिन्ह उपस्थित होतात। जर तुम्हाला खऱ्या अर्थानं मतचोरीचा प्रश्न उपस्थित करायचा असेल, वोटिंग मशीनचा चिन्ह उपस्थित करायचा असेल तर आपल्या 30 खासदारांचा राजीनामा उद्धवजी ठाकरे, शरद पवार साहेब आणि काँग्रेसने घेतला पाहिजे आणि मग शुभ्र मनानं या मोर्चामध्ये सहभागी झालं पाहिजे, अन्यथा ही नौटंकी आहे हे महाराष्ट्रातल्या जनतेला कळेल। युवा मोर्चाचे अध्यक्ष आपल्यासोबत आहेत, तुम्ही आदित्य ठाकरेंचा एक मुद्दा उपस्थित करण्यामध्ये शेड्यू ठोकलेला आहे आणि पुन्हा एकदा सातत्यानं प्रश्न विचारले जात आहेत। आजची सभा अत्यंत महत्त्वाची असणार आहे कारण हे मोर्चा सगळ्या पक्षांना सोबत घेऊन आता निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये प्रश्न विचारले जात आहेत। या सगळ्या मोर्चाचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये किती फायदा होणार आहे? हे बघा, सन्माननीय राजसाहेब जे परवा म्हणाले ते परत बोलतो, फायदा नुकसान हा भाग नाही आहे। जर मतदार जिवंत आहे, लोकशाही जिवंत आहे तर आमच्या याद्या स्वच्छ करून द्या, कोणी निवडून येऊ द्या, काही फरक नाही पडत।
पण निवडून आणायला आलेल्याला पण कळलं पाहिजे ना की मी माझ्या जीवावर मी केलेल्या कामावर निवडून आलो आहे. निवडणूक आयोगाच्या मदतीने निवडून नाही आलो एवढं तर त्याला कळलं पाहिजे ना. कोणी निवडून येऊ द्या, आमचा काही प्रश्न नाही. याद्या स्वच्छ असाव्यात, बॅलेट पेपरवर मतदान व्हावे आणि त्यानंतर जर पराभव झाला तर आम्ही मान्य करायला तयार आहोत. स्वच्छ करण्याची जी मागणी आहे किंवा जी इच्छा आहे ती खरंच निवडणूक आयोग पार पाडेल का? पण हे बघा, जर त्यांना भारतीय जनता पक्षाला निवडूनच आणायचं असेल तर कशा काय आमच्या याद्या स्वच्छ होतील ना. सो मी परत सांगतो, जर निवडणूक आयोग सुधारला नाही तर जे नेपाळमध्ये घडलं तेच निवडणूक आयोगाबरोबर भारतात घडेल. आपल्यासोबत अविनाश जाधव होते आणि त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की जर याद्या स्वच्छ झाल्या नाहीत तर नेपाळमध्ये जे झालं ते भारतीय निवडणूक आयोगासोबत महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये होईल असं देखील त्यांनी बोलून दाखवलेलं आहे. त्यामुळे या सगळ्या मोर्चा दरम्यान काय काय नेमकं घडतं. तर आता कार्यकर्ते जे आहेत ते आता मोठ्या संख्येनं फॅशन स्ट्रीट या परिसरामध्ये जमण्यास सुरुवात देखील झालेली आहे. तर दुसरीकडे आपण पाहिलं की भाजपचं मूक आंदोलन त्या ठिकाणी सुरू आहे. महाविकास आघाडी मनसेच्या या सत्याचा मोर्चाला उत्तर देण्यासाठी भाजपचं एकीकडे मूक आंदोलन देखील असणार आहे. तर संपूर्ण महाराष्ट्रामधूनच या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी आता कार्यकर्ते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. ते दाखल झाले. तर मनसेचे कार्यकर्ते राज्याच्या कानाकोपऱ्यामधून या ठिकाणी यायला आता सुरुवात झालेली आहे. टॉप अँगल व्ह्यूने घेतलेला हे दृश्य जे आहे ते आपण या ठिकाणी पाहत आहे. महाविकास आघाडी आणि मनसेच्या पक्षाचे झेंडे जे आहेत ते ठिकठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि ज्या ठिकाणी सभा होणार आहे मुंबई महानगरपालिकेच्या बाहेरच 2 ट्रेलर आणून त्या ठिकाणी व्यासपीठ तयार करण्यात आलेलं आहे. आणि या मोर्चाला अजूनही परवानगी नाहीये, पोलिसांनी परवानगी दिलेली नाही. जर परवानगी नसताना मोर्चा काढण्यात आला तर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आलाय. उद्धव ठाकरे यांचा ताफा आपण या ठिकाणी पाहता. आता काही वेळातच फॅशन स्ट्रीट या परिसरामध्ये उद्धव ठाकरे यांचा ताफा जो आहे तो पोहोचेल. तर उद्धव ठाकरे यांचा ताफा आता कोस्टल रोडमध्ये आहे. ही खरं तर महत्वाकांक्षी अशी योजना, हा कोस्टल रोड उद्धव ठाकरे यांची संकल्पना होती आणि त्याच कोस्टल रोडमधून उद्धव ठाकरे यांचा ताफा आता मोर्चाच्या स्थळी दाखल होणार आहे. तर उद्धव ठाकरे आता काही वेळातच मोर्चाच्या ठिकाणी दाखल होतील. त्यानंतर एकत्र काही बैठक होणार का? उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार, काँग्रेसचे काही नेते एकत्र येतील आणि त्यानंतर या मोर्चाला सुरुवात होणार का याकडे देखील आपलं लक्ष असणार आहे. मात्र मोर्चा ज्या ठिकाणून सुरू होणार आहे तिथे देखील आपले प्रतिनिधी आहेत, त्याचबरोबर ज्या ठिकाणी सभा होणार आहे तिथे देखील आपले प्रतिनिधी असणार आहेत. हा सगळा जो मोर्चा आहे तो आपल्याला टॉप अँगलला सुद्धा पाहता येणार आहेत. आमचे सगळे प्रतिनिधी या सगळ्या मोर्चाकडे लक्ष ठेवून आहेत. भव्य दिव्य स्वरूपाचा मोर्चा निघेल. हा मोर्चा जो आहे तो भाजपच्या विरोधात नाही, तर हा मोर्चा आहे तो म्हणजे निवडणूक आयोगाच्या विरोधात, असं सुरुवातीपासूनच महाविकास आघाडी आणि मनसेकडून सातत्यानं सांगितलं जात आहे. मतदार याद्या ज्या आहेत त्या स्वच्छ करा आणि त्याच्यानंतर निवडणुका घ्या, ही आग्रही भूमिका मनसेची आहे. आणि आतापर्यंत ज्या वेळेला मेळावे घेण्यात आलेले आहेत, बैठका घेण्यात आलेल्या आहेत, त्यावेळेला राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना याच सूचना दिलेल्या आहेत की मतदार याद्यांवर बारकाईने लक्ष ठेवा. उद्धव ठाकरे यांचा ताफा आता सध्या कोस्टल रोडमध्ये आहे आणि कोस्टल रोडमध्ये हा सगळा जो प्रवास आहे तो आणखी सुखकर झालेला आहे, सोयीचा झालेला आहे आणि अगदी कमी वेळामध्ये टाउनला यामुळे पोहोचता देखील येत आहे. तर काही वेळातच आता उद्धव ठाकरे या ठिकाणी पोहोचणार आहेत. तर फॅशन स्ट्रीट ते BMC असा हा सत्याचा मोर्चा असणार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समोर आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे BMC याकडे देखील सगळ्याच पक्षांचं लक्ष असणार आहे. तर राज्याची सत्ता नाही तरी महापालिकेची सत्ता म्हणजे मुंबईची सत्ता ही सगळ्यात महत्त्वाची असणार आहे सगळ्याच पक्षांसाठी. तर अनिल परब आपण या ठिकाणी पाहतोय की मोर्चा ज्या ठिकाणाहून सुरू होणार आहे त्या फॅशन स्ट्रीट या ठिकाणी अनिल परब आहेत. तयारी कुठपर्यंत आलेली आहे आणि तयारी कशी चालू आहे याचा आढावा सातत्यानं अनिल परब यांच्याकडून घेतला जातोय. कारण ठाकरेंची सेना आणि मनसे यांच्याकडून प्रामुख्याने या मोर्चाचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे पहिल्या फळीमधले सर्व नेते खबरदारी घेत आहेत की कुठल्याही प्रकारची अडचण मुंबईकरांना येता कामा नये. सत्याविरुद्ध सत्याचा हा जो मोर्चा आहे त्याला तुम्हाला